गावाकडचे मुलं जेव्हा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी शहराकडे मुळतात तेव्हा लहान भुकेसाठी, लहान काय रात्रीला असो किंवा दुपारला काहीतरी भूक लागते तेव्हा खाण्यासाठी मस्त लॉरीवरचा हा वडापावची रेसिपी आहे ना. छान दिसायला पण सुंदर, चवीला तर जबरदस्त, पण ती पण आपण घरच्या घरी बनवली. चला मग बनवूया वडापावची रेसिपी. आधी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. मी इथं 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडा कढीपत्ता, लसणच्या पाकळ्या घेतल्यात 5-6 आणि थोडी कोथिंबीर घेतली. आधी आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता टाकून हे वाटण करायचं आहे. वाटण करताना यामध्ये पाणी काहीच टाकायचं नाही, फक्त असं मस्त जाडसर मी हे वाटण करून घेतले. त्यानंतर मी इथं 3 असे मोठे बटाटे उकळून घेतलेत आणि साल काढून घेतली. आता यांना मस्त मॅशरने मॅश करायचे. ग्लासने किंवा वाटीने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता. मस्त जाडसर असे हे मॅश केलेले छान येतात, मग वडे येतं. हे मॅश करून घेतलेत. आता कढईमध्ये मी इथं तेल गरम करायला ठेवले. 1 चमचा एवढं तेल आपल्याला टाकायचं आहे. अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जिरं राईला छान तडकल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहेत आता आपण जे वाटण बनवलं होतं, कारण कढीपत्ता पण आपण ह्या वाटणामध्येच वापरला आहे म्हणून त्याचा पूर्ण फ्लेवर येईल मग या भाजीला. आता हे वाटण टाकल्यानंतर याला मस्त 2 मिनिटासाठी परतायचं आहे. पूर्ण वाटण मी टाकून घेतलं आहे आणि 2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम लोवर याला मस्त परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने छान परतल्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहेत. हे छान परतून तयार झालं आहे, म्हणजे याचा कच्चापणा पूर्ण हा निघालेला आहे. यामध्ये आता अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मी आता इथं टाकते हळद. हळद थोडी जास्त वापरावी लागते या भाजीला, कारण या इथं आपण फक्त हळद वापरतो, लाल तिखट नाही. अर्धा चमचा हळद पावडर टाकल्यानंतर याला मस्त आता मिक्स करायचं आहे आपल्याला. आता यामध्ये जे उकडलेले बटाटे होते आपण मॅश केलेले ते टाकायचे. आता हे पूर्ण बटाटे मी टाकून घेते. तुम्हाला वाटेल तेल कमी झालं असं, पण नाही, परफेक्ट माप आहे. 1 चमचा एवढंच तेल घ्या, कारण बटाट्याच्या भाजीला जास्त तेल वापरायचं नाही, नाहीतर ही भाजी खूप ऑइली होईल आणि वडे पण छान असा शेप घेणार नाहीत. मग आता यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि याला तर एकसारखं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी आता मीडियम ठेवली आहे आणि एकसारखं छान याला मिक्स करून घेते. मस्त गरमागरम आपला हा वड्याचं बॅटर बनून तयार झालं आहे. हे बघा सगळं एकसारखं मी करून घेते. याला हा जाडसर बटाटा पण मस्त मॅश करून यामध्ये मिक्स मी करून घेतला आहे. आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि गार करण्याकरता ठेवून घेते. तोवर आता आपण बॅटर बनवून घेऊया, म्हणजे वरच्या कोटेटसाठी. आता मी इथे 1 कप हे बेसन घेतले, म्हणजे चण्याचं पीठ, अर्धा चमचा मीठ आणि 1 छोटी चमची हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतले. 1 चमचा मी इथं ओवा घेतले आहेत, म्हणजे अजवाईन, आणि अशा हातावर आपल्याला क्रश करून टाकायचे आहे. आता यामध्ये 1 कपला मी 1 कप एवढं पाणी घेतले, पण एका वेळेस सगळं पाणी टाकू नका. थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकत जायचं आहे आणि मस्त हे एकसारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे बघा मी थोडं थोडं करत पाणी टाकत जाते आणि याला एकसारखं असं बनवून घेतले. हे बघा अशा पद्धतीने, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं हे बॅटर आपल्याला पाहिजे. म्हणजे चमच्याला जेव्हा आपण असं बोटाने पुसू तर थोडं पण पीठ इकडचं तिकडे होत नाही, एवढं आपल्याला घट्ट हे पीठ पाहिजे, तेव्हाच वड्यांना छान कोटेड होईल. त्यानंतर इथं चटणी बनवण्यासाठी मी इथं हे अर्धा कप शेंगदाणे घेतले आणि यांना मस्त असं भाजून घेतले. आता भाजल्यानंतर याची पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आणि इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकले, कोथिंबीर टाकायची आपल्याला वाटलंच तर. मी लसूण आणि लाल तिखट टाकून घेतले फक्त, आणि हळद टाकून घेतली, मीठ टाकले चवीनुसार. आता याला मस्त असं जाडसर वाटून घेतलंय. वडापावची मस्त ही चटणीसुद्धा बनवून तयार झाली आपली. खास ही चटणीची चव तर खूप चव लागते, जबरदस्त. आता ही चटणी पण तयार आहे आपलं, आणि इथं बटाट्याची भाजी पण ही छान अशी गार झालेली. आता एक गोळा घ्यायचा आहे. लाडूचा जेवढा गोळा घेतो आपण हातामध्ये तेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि मस्त गोल गोल लाडवासारखे हे गोळे बनवून घ्यायचे. वडापावला 2 शेप असतात. असा गोल वडा एक बनवता येतो, नाही तर मग एक चपटा असा येतो. हे बघा तेवढंच मी बॅटर घेतलंय. त्याला पण असं आपल्याला गोल करून घ्यायचं आणि अलगद असं आपल्याला हातावर दाबून घ्यायचं, म्हणजे मस्त असा हा पण वडा बनून तयार होतो. मी सगळे वडे हे बनवून घेते. एकसारखे हे सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. मिनिमम 7 ते 8 वडे आरामात ह्या 3 ते 4 बटाट्यांमध्ये होऊन जातात. आता हे वडे पण तयार आहे आणि आपलं वरचं कोटिंगचं बॅटर पण तयार आहे. आता मी इथं असा काट्याचा चमचा म्हणजे फॉक घेतला आहे, त्याच्याने वडे टाकायला खूप सोपं होतं. आणि एक साधा चमचा घेतला आहे, त्यावर हा डीप करायचा आपल्याला वडा, आणि फॉकने पूर्ण हे बघा बॅटर पूर्ण याचं नितरून जातं, म्हणजे खाली पडतं. आता तेल पण छान असं गरम करायला ठेवलं आहे आणि एक एक करत असं आपल्याला वडा टाकत जायचं. या चमच्याने टाकल्यामुळे
मस्त एकसारखं हे बॅटर सगळ्या वड्याला लागतं आणि एक्स्ट्राचं जास्त होत नाही मग. आता हे वडे मी टाकून घेतले. गॅसची फ्लेम मीडियम अशी ठेवली. जास्त हाय फ्लेमवर हे वडे आपल्याला तळायचे नाही. वरती जर कमी लागलेलं असेल पीठ तर तुम्ही अजून थोडं वापरू शकता अशा पद्धतीने. आता मीडियम फ्लेमवर याचे थोडे बबल्स कमी होतील तोवर याला हात लावायचा नाही. 2 मिनटं झाली. मी याला पालथं मारून घेते. हे बघा मस्त पालथं मारून घेतले. जास्त हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर लवकर यांना लाल कलर येईल, कारण आपण पिठामध्ये पण चटणी पावडर टाकली म्हणजे लाल तिखट. आता हे छान असं मस्त पिवळसर कलर याला आला आहे आणि छान शिजून तयार झालं आहे. सोडा वगैरे तेल काहीच वापरायचं नाही पण या बॅटरमध्ये आपल्याला मस्त सगळे वडे तळून तयार झाले. यांना मी प्लेटमध्ये काढून घेते अशा पद्धतीने. आणि असे सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे. मी सगळे वडे हे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा सगळे वडे मी तळून घेतले. आता त्याच तेलामध्ये मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या पण तळून घेतल्या. आता आपली चटणी पण तयार आहे, वडे पण तयार आहे, मिरची पण तयार आहे. आणि इथं मी घेतलेत आता हे लादीपाव. वडापावला हे लादीपाव वापरले जातात. मुंबईची फेमस ही वडापावची रेसिपी. बनवण्याची ट्रिक पण खूप सोपी, साधी आणि चवदार पण. हे बघा मी आता हा वडा घेतला आणि आता हा आधी आपल्याला पावला कट करून घ्यायचा आहे. मधून मी याला सुरीने कट करून घेतले. त्यावर ही जी लसणाची चटणी बनवली होती आपण, शेंगदाणे लसणाची, यामध्ये तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकतात. पण मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर चव खूप छान येते. आता ही पूर्ण चटणी आपल्याला लावून घ्यायची अशा पद्धतीने. नंतर हा गरमागरम वडा आणि त्यावर मस्त ही तळलेली हिरवी मिरची आणि यामध्ये थोडे असे बीट्स असतात ते पण तुम्ही वापरू शकतात या बेसनचे. हे पूर्ण मी टाकून घेतले. वाव किती मस्त वडा, किती सुंदर दिसतो या पावामध्ये. असेच सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे. मी तुम्हाला अजून दाखवते एक वडा बनवताना. ही पूर्ण चटणी आधी आपल्याला पावाला लावून घ्यायची अशा पद्धतीने. लसूण आपल्याला 7 ते 8 वापरायचे म्हणजे परफेक्ट येतात. मग जास्त ओली पण होत नाही ही चटणी. आणि मस्त अर्धा कप शेंगदाण्यामध्ये 7 ते 8 लसणच्या पाकळ्या आणि वरून हा वडा आणि त्यावर मस्त हिरवी मिरची. वाव गरमागरम आपला वडापाव तयार आहे. मी प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसत आहेत. गरमागरम आपले वडे तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.